असं नाही, त्याला पण आवडतं. मूर्खाला सुद्धा स्तुती आवडती, मूर्खाला सुद्धा. एक सोपी गोष्ट सांगू का, स्पर्श आणि स्तुती ही जनावराला पण आवडती. मसळ जर पेंड खाता असेल तर शेपटीच्या वरी असं खाजवा, पेंड खाणं बंद करी ती. बापू बरोबर आहे ना? मी बोलायलो ते असं खरं असावं. मालक या अभंगाद्वारे नमूद करतात की ज्या दिवशी प्रेतात शरीराचं प्रेतात रूपांतर होतं त्या दिवशी त्याला घरी ठेवत नसतात. किती मोठा असू द्या, पैशाला असू द्या, ते करण्याच्या वरी बांधलेत का? आणि मग असं कसं काय शिट्या मारायला? ते पैसा किती असू द्या, त्याचेही पोरं त्याला घरी ठेवत नाहीत. भिकारी असू द्या, त्यालाही त्याच्या घरी थांबता येत नाही. एक म्हणे आमचा मित्र लय मोठा मंत्री आहे, हाणतू का आम्हाला तू? ते मेल्यावर त्याचे पोरं त्याला घरी जाळतील का? आहे का त्यासाठी पुरावा एखादा? नेवोनी निजविले स्मशानी, 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 किती मोठा असू द्या, त्याची प्राणज्योत मालवली की नेवणी निजविती मशानी, मानसे जाळीती त्या ठिकाणी. जिथं माणसं जाळतात ना तिथं नेऊन ठेवतात. पैशावाला असेल, सत्तेतला असेल, तिथं काही चालत नाही. मग तेथे नसले काही, सत्ता संपदा राहील ठाईची ठाई. किती मोठा मंत्री असू द्या, किती मोठा पैशावाला असू द्या, किती मोठा शैक्षणिक क्षेत्रातला असू द्या, किती मोठा व्यापार क्षेत्रातला असू द्या, किती मोठा डॉक्टर तुमच्या वैद्यकीय क्षेत्रातला असू द्या, सुभाषदादा आपल्या आध्यात्मिक क्षेत्रातला असू द्या, त्याला घरी ठेवत नाहीत. किती कोटी रुपयाचं घर बांधल्यावर पोट्टे छतावर जाळतील? नाहीत जाळीत, नाहीत जाळीत. मग एवढाले असून त्याला जाळीत नाही तर मधल्याने येड्यावानी करायचंच नाही. दारक्या बुरक्यान कशाला उरफाटून घ्यायचं? विडाला ठाव स्मशानाचा, मशानात जावं लागतंय. पण मशानात घरातली माणसं त्या दिवशी नेत असतात, याच्यातला आत्मा बाजूला झाला की याचं रूपांतर प्रेतात होतं. आणि आत्मा बाजूला होणं म्हणजे शरीराचं आणि आत्म्याचं कनेक्शन तुटणं.
तुटला आयुष्याचा दोरा तुटला आयुष्याचा दोरा माझे मंगळवेढ्याचे मालक नमूद करतात संत श्री चोखोबर आहे. तुटला आयुष्याचा दोरा हेर वावगा पसारा. ज्या दिवशी आयुष्याची माळ तुटत असते ना त्या दिवशी सगळा पसारा ठरत असतो. त्यानं म्हणायचं नाही माझ्याकडे 25 कोटीचं घर आहे, माझ्याकडे 50 एकर जमीन आहे, माझ्याकडे बँकेमध्ये 7-8 कोटी येतं, माझ्याकडे पाहुणे राहुणे 400-200 येतं, मी उभा राहिल्यावर पडत नाही, असं त्यानं काही सांगायचं नाही. कारण त्याला ते एकदा प्रेतात रूपांतर झालं की घरी ठेवत नाहीत. आणि मशानात नेलं रे नेलं की त्याला विशिष्ट प्रकारचा अग्नी लावतात. तो कोणता अग्नी? मशानी नेवोनी भरावी देवोनी मशानी नेवोनी भरावी देवोनी ओली परतोनी माघारे माघारे ओली परतोनी माघारे मशानी अग्नीपैकी एक अग्नी आहे. त्या अग्नीचं नाव आहे भडाग्नी नावाचा अग्नी. हा भडाग्नी नावाचा अग्नी मशानात दिल्याच्या नंतर तो देत असतात. तो अग्नी दिला की कापराला विस्तू लागावा असं ते शरीर जळून जातंय. अग्नी कर्पुराची काय उरली ती का जळली काही शिल्लक राहत नाही. प्रांतभेद असतो. आज अंत्यविधी झाला, उद्या सावडायचा विषय असतो, कधी कधी तिसऱ्या दिवशी असतो. पण ज्या दिवशी आपण सावडायला राख अस्थि संचया करता जात असतो त्या दिवशी त्या माणसाचं शरीर त्या माऊलीचं शरीर तिथे दिसत नसते. आळंदीतले मालक नमूद करतात कापुराचे कलेवर घालला करंगा कापुराचा कलेवर घातला करंडा. कापूर सर्वांना ज्ञात आहे, ज्वलनशील पदार्थ आहे. कापराचा पुतळा तयार केला, विस्त्यात टाकला, ठाईची समाप्ती झाली जैशी. आळंदीतले मालक एका ठिकाणी नमूद करतात मिठाची हत्तीन तयार केली, झाला समुद्रावर नेली. लवणाची कुंजरी सुदलिया लवण सागरी. मिठाची हत्तीन जर नदीला धुवाल नेली तर ती पुन्हा येते का? येत नाही. लोहे सारी नोहे सारिता निराळे लवण मिळविता जळे. एकदा पाण्यात मीठ टाकलं
मीठ पाण्यात राहत नाही असं म्हणता येत नाही, पण मीठ मीठ दिसत नाही, ते पाणी होऊन जाते. तसं हे 5 लोकांकडनं घेतलेलं शरीर आहे, ज्याची त्याला समर्पित करावं लागते. अग्नीत टाकल्याबरोबर माती होती, मातीत टाकल्यावर माती होती, आणि पाण्यात टाकलं तरी माती होती. हे पुन्हा पाहायला भेटत नाही. शेखीन उरे उंडा पहावया तद्वज्ञायानं. स्वर्गीय सौभाग्यवती पुष्पाबाई प्रद्युम्नराव नायकर विश्वाच्या मालकाच्या सानिध्यात विलीन झाल्या. ब्रह्मांडाच्या मालकाचा त्यांना निरोप एक क्षणभर सुद्धा थांबता येत नाही. क्या जीवन की पथरियात, क्या जीवन की पथरियात, हाथ मेलिया नहीं तेरा घात, तेरा घात, हाथ मेलिया नहीं तेरा घात. क्या जीवन की पथरियात, क्या जीवन आज काय मजा आहे सुभाष बुवा. तिकडून उद्घाटन झालं नाही. नाही ते ऐकायलेत तुमचं, आणि तुम्हाला तिकूनच चार्जिंग आहे हे बी ध्यानात ठेवा. मोजके लोक आहेत असे की ज्यांना कीर्तनात कीर्तनकार बोलत असताना प्रमाण देता येते. गाणारे खूप आहेत, गाणारे तमाशात पण होते ना, आज बी आहेत. सिनेमात सुद्धा गायनाचार्य आहेत ना, कोण नाही म्हणते. पण कीर्तनातला भजन्या हा पाठांतरातला असावा अशी वैकुंठवारी वाशी नथुराम बाबा केळकर म्हणायचे. त्यानं प्रमाण दिलं की ती कोटीची नोट असायची. विठाला गाता कधी कधी बँडवाल्यांना पण चांगलं गाता येते. हो, जरी वरातीत नाही जाता आलं तरी पण आतून पण खिडकी उघडून पण मी त्याचं गाणं ऐकायचं. कारण स्वर चांगले होते ना या लोकांना, स्वर होते, चांगली लोक होती, काय विषय नाही. गोड मुद्दे सुतप्रणाम. चला, ब्रह्मांडाच्या मालकाचा निरोप, दक्षिणेच्या मालकाचा निरोप सौभाग्यवती वैकुंठवासी पुष्पाबाईंना आला. इहलोकातली यात्रा त्यांना सोडावं लागली आणि जावं लागलं. त्यांच्या पश्चात रमेशराव नायकल असतील, श्री सुनीलराव नायकल असतील, हे सुपुत्र आहेत. या 2 सद्भक्तांनी आपल्या आईच्या पुण्यतिथीचा सोहळा मोठ्या श्रद्धेने केलं जातं. ते श्राद्ध असतं. भावयुक्त अंतकरणाने मोठ्या असीम प्रयत्नाने आपल्या मातोश्रीचं पुण्यस्मरण ते करतात. त्यांना धन्यवाद. आजचा हा पवित्र दिवस आहे. त्यांच्यासाठी, त्या नायकल परिवारासाठी आजचा दिवस मायेचं पांघरून हरपलेला दिवस होता. पण आजच्या दिवशी, या दिवशी या महाराष्ट्राच्या मातीला, या पवित्र भारत देशाचं नाव, या पवित्र भारत देशाची संस्कृती विदेशात सुद्धा ज्यांनी झळकवली असे स्वामी विवेकानंद गुरुजी बरोबर आहे. आज त्यांचा जन्मदिवस आहे. आणि या महाराष्ट्राला लाभलेली, या भारत देशाला लाभलेली 5 राजकारण्यापैकी एका राजकारण्याला जन्म देणारी, रयतेच्या राजाला जन्म देणारी माऊली आजच्याच दिवशी जन्माला आल्या. राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब. दादासाहेब, मी 5 राजकारणी पाहिले पुराणात. 5 राजकारणातला 1 नंबरचा डॉन गंगाधरांना, त्याचं नाव होतं कृष्ण सुभाषबुवा. त्याच्यानंतर विदूर, कनक, एक घरी गेल्या 5वा सांगतो, रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज.
तुमच्यावर बॉम्ब टाकतोय असं डोक्यात घेऊ नका. पण तुमच्याही नशिबात या 5 लोकांसारखा मोठा राजकारणी सापडणार नाही. आपण तितके नशिबवान नाहीत की आपल्या देखता या 5 पैकी एक जन्माला येईल. नाही. आणि या 5 राजकीय क्षेत्रातला आई लेकरावर जसं प्रेम करते असं प्रेम करणाऱ्या राजाला जन्म देणारी माता मातोश्री माऊली आजच्या दिवशी जन्माला आलेल्या आहेत. त्या राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेबांना प्रणाम. काय स्वामी विवेकानंदांचा अधिकार. आजच्या अभंगाच्या कडव्यात त्यांचंही सांगून जातोय की त्यांनाही घरी राहता नाही आलं. आजच्या या परमपावन दिवशी या भारत देशाला लाभलेला हिरा विद्वत रत्न स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंदांचे गुरु परमहंस एका गावात मुक्कामी गेले. पावसाळ्याचे दिवस होते. लक्ष याला ठाव स्मशानीचा सांगतोय. एक तर पवित्र महात्म्याचं चरित्र सांगता येईल आणि आजच्या अभंगाच्या कडव्याला पोषक राहील. दोन्ही गोष्टी होतील. पावसाळ्याचे दिवस होते. शक्यतो सगळ्या लोकांना घर व्यवस्थित नव्हते. आणि महाराजांचा एक अत्यंत निष्ठावंत भक्त होता. त्याची अतूट श्रद्धा होती. तो सात्विक सदाचारी पुण्यशील होता. त्याने सांगितलं आमच्याकडे तुम्ही 2 घात जेवण्यासाठी यावं. आणि जेवण्यासाठी महाराज तिथे गेले. जेवण आटपल्याच्या नंतर पाऊस सुरू झाला. निघण्याची पंचायत होती. मुक्काम करावा लागला. सुभाषबुवा ज्याच्या इथं जेवले का त्याच्या इथं झोपायलाच जागा नाही. आणि चांगली माणसं मोठ्याकडे जातात असं नाही. तुकोबारायच्या घरी आमंत्रण टाकायचं व्यवस्थित नव्हतं. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार कोप मोडके जर्जर. काय होतं खाण्याला दरदरीत पाण्या माझी रांधलेल्या कन्या. जेवण झाल्यावर आपल्याकडे सुपारी इलायची लवंग वगैरे देत असतात. मुख शुद्धी तुळशी दळ तुका म्हणे मी दुर्बळ आहे. ही गरीब आहे देवा. माझ्याकडे हे बाकीच्या वस्तू नाहीत. तरी पण देव जायचे का नाही. जात होते देव. योग असा आला एक साधू झोपण्यासाठी जागा नाही अशी परिस्थिती नाजूक. गावात एका माणसाचं छप्पर मोठं होतं. त्या माणसाला विनंती केली आमच्याकडे महाराज आहेत. तुमच्याकडे आजच्या दिवस मुक्काम. वा वा नशिबान येत आम्ही. मोरे आमच्याकडे महाराज मुक्कामाले आलेत. आनंदाचा योग आहे. आणि काय छत्री असेल नसेल चवळ डोक्यावर धरलं आणि महाराजांना त्यांच्याकडे न्यायचं ठरलं. पण त्यानं सांगितलं आमचं लेकरू महाराजाला झोपू देणार नाही. 4.5 वर्षापासून सारखं लेकरू रडत होतं. सारखं फक्त जेवताना थांबायचं. झोपच नव्हती त्याला. झोपच नव्हती. असं इतिहास सांगते. गिरगावचा बाळू नाही. इतिहास सांगतो. इतिहास मी एक तर चांगले ग्रंथ वाचितो. चांगल्यांनी केलेले ग्रंथ चांगल्यानेच केलेले असतात. इतिहास कधी कधी भंगिऱ्यांनी लिहिलेले असतात. ते नाही वाचायचे. इतिहास सुद्धा दादासाहेब चांगल्यांचीच वाचावा. पुस्तकं चांगल्यांची वाचावा. भंगिऱ्यांची पुस्तकं वाचल्याच्या नंतर ते डोकं घरात वापरल्यावर बायका सुद्धा कदरात येतात. म्हणून हरामखोरानं लिहिलेली पुस्तकं कधी वाचायची नाही. विठाला लिहावं कोणाला वाटतंय. कोणाला वाटत नाही आपली प्रसिद्धी व्हावा आपली प्रशंसा व्हावा. स्तुती देवाला आवडती सुभाषबुवा. मग त्यानं निर्माण केलेल्या माणसाला आवडत नाही अशी कोण म्हणतंय. स्तुती आवडत नाही असा माणूसच नाही. साखर आवडत नसल अण्णा शुगर झाल्यावर. पण स्तुती आवडत नाही. चोराला सुद्धा म्हणा वा 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 काय तुझं कौशल्य चोरी करण्याचं. तू आतापर्यंत पोलिसाला सापडाच नाही. काय तुझं कौशल्य. म्हणजे चोराला सुद्धा वर्णन केल्यावर आवडतं. एखाद्याला म्हणा वा 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 एक पिणारी पाहिले रे रांजून भर पितोस तू. काय तुझी क्षमता आहे बाप्पा पचिण्याची. म्हणजे त्याला पण आवडतं का नाही. त्याला पण आवडतं. मूर्खाला सुद्धा स्तुती आवडती. मूर्खाला सुद्धा. एक सोपी गोष्ट सांगू का. स्पर्श आणि स्तुती
ही जनावराला पण आवडती. मसळ जर पेंड खात असेल तर शेपटीच्या वरी असं खाजवा, पेंड खाणं बंद करीती. बापू बरोबर आहे ना? मी बोलायलो ते असं खरं असावं. हिळभर आहो तू बाटे हाना, आणि जोत काढताना 5 वाजता नुसती अशी बैलाच्या पाठीवर थाप टाक. अहो खाल्लेली वैरण उभाट्या आहो तन दगड टेकून बैल इतकं पातळ शेण पडलंय, सारी शेपूट गोंड्या पोस्तूर भरली त्याची, तरी पण जोत सोडताना थाप आणली की शेपूट. जनावराला आवडतो का नाही स्पर्श? स्तुती आणि स्पर्श आवडतो. म्हणून स्तुती सध्या महाराजाच्या तोंडा येते. लय मोठी स्तुती केली की 4-2 हजार कोणी पाकिटात टाकीतच. पण कोणाची स्तुती करणं, महाराजाला कोण्यावर कट टाकावं या मला सुद्धा कळणार नाही. निंदा अथवा स्तुती करावी देवाची, कीर्ती मानवाची. ऐका पंडित जन बाकीच्याची अवास्तव स्तुती करणं. वास्तव स्तुती केल्यानं पाप लागत नसतं दादासाहेब, पण अवास्तव स्तुती केली की पाप लागत असतं. होईल या वचनी अभिमान, होईल या वचनी अभिमान.